मनसे महायुतीत दाखल झाली तर त्यांना आपल्या इंजिन या चिन्हाऐवजी महायुतीतल्या एका चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल असा प्रस्ताव आता महायुतीने दिलाय। मंत्री दीपक केसरकर यांनी ही सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी एबीपी माझाला दिली आहे। एबीपी माझाच्या 0 आवर या विशेष शो मध्ये मंत्री केसरकर यांनी ही माहिती दिली। तसंच एका दिवसात जागा वाटपाचा निर्णय घेण्यास महायुतीने मनसेला सांगितलंय अशी ही माहिती समोर येते। आणि राजसाहेबांचा आग्रह होता की मनसेचं जे रेल्वेचं इंजिन आहे असं मला कळलं, मी काय याच्यामधला प्रत्यक्ष माझा सहभाग फार कमी होता, आणि युतीचा आग्रह होता की युतीपैकी एक चिन्ह घ्यावं, कारण ते लोकांना माहीत झालेलं असतं किंवा त्याचा आम्ही प्रचार केलेला असतो। परंतु अंतिमता निर्णय हा अमित शहाजींनी घ्यायचा आहे। त्यांच्याबरोबर काय ठरलं याच्याबद्दल मला नेमकं माहिती नाही, परंतु कुठली तरी चांगली बातमी आणि गोड बातमीच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही सर्वच जण आहोत। येत्या एखाद्या दिवसामध्ये हा निर्णय कळेल, कारण आमची सुद्धा जी संख्या निश्चित व्हायची आहे त्याच्यामध्ये राजसाहेबांसाठी किती जागा सोडल्या जातात त्या वजा करून आमची संख्यासुद्धा आम्हाला ठरवायला लागेल, कारण आमचे स्वतःचेच 13 खासदार निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर अजितदादांचे जरी 1 खासदार निवडून, म्हणजे त्यांच्यावर आलेल्या खासदारांची संख्या जरी 1 असली तरी आमदारांची संख्या खूप मोठी आहे। त्याच्यामुळे ज्या मतदारसंघामध्ये त्यांचे आमदार आहेत त्याचासुद्धा योग्य तो मान ठेवला जाईल महायुतीकडून, आणि त्याच्यामुळे संख्याबळ निश्चित होईल। आणि त्याच्यापूर्वी आपल्या मित्रपक्षांना काही जागा सोडायच्या असतील तर त्या जागा सोडल्यानंतर भाजपा किती घेणार आहे, शिवसेना किती घेणार आणि राष्ट्रवादी किती घेणार हे मग निश्चित होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।